महिला आणि बालविकास विभाग मुलांच्या पोषणासाठी काम करते की ठेकेदारांच्या पोषणासाठी काम करते असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याचं कारण असं की मुलांना दिला जाणारा शालेय पोषण आहार इतका निकृष्ट आहे की तो मुलंच काय जनावरं सुद्धा खाणार नाहीयेत। विशेष म्हणजे एका अंगणवाडी सेविकेने या संदर्भातला व्हिडिओ बनवला होता आणि त्यानंतर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। यातला आणखी एक निकृष्ट आहाराच्या नमुन्याचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागलाय। अंगणवाडीमधल्या मुलांना पुरवला जाणारा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार त्या संदर्भात ठाणे जिल्हा आरोग्य विभागानं एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि या अहवालामध्ये त्यांनी या संदर्भात महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत। तर या अहवालासंदर्भात सांगतायत आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे, पाहूयात। महिला बाल कल्याण विभागातील एका अंगणवाडी सेविकेनं निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा केल्याबाबतचा एक व्हिडिओ बनवला आणि पुन्हा एकदा या विभागातील आहार पुरवठा आणि या एकूणच सिस्टीमवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। आता माझ्या हातात एक अहवाल आहे जो जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभागानं 1 एप्रिल 2026ला दिलेला आहे। हा आरोग्य विभागाचा अहवाल असं म्हणतो की कंझ्युमर फेडरेशन मार्फत इतर धान्यादी मटेरियल म्हणजे जे किराणाचं जे साहित्य अंगणवाड्यांना पुरवलं जातं, ग्रामीण भागातल्या अंगणवाड्यांना पुरवलं जातं, त्यामध्ये मीठ, वाटाणा, मिरची, हळद अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत। तर त्यातले काही मिठाचे नमुने म्हणजे ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये ज्या अंगणवाड्या येतात त्या अंगणवाड्यातील काही मिठाचे नमुने आरोग्य विभागाने तपासलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आयोडीनची मात्रा जी आहे अगदी 0% असल्याचं ठाणे विभागाचं आरोग्य विभाग म्हणतो आहे। आणि हे मीठ कुठलं आहे, कुठल्याही ब्रँडेड कंपनीचं नसून चौगोले मीठ, खाडे मीठ, रमेश मीठ अशी म्हणजे लोकल ब्रँडचं मीठ दिलं जातं आहे। एकूणच काय तर मुलांचं कुपोषण कमी व्हावं, मुलं सदृढ बनावीत, त्यांना किमान मिनिमम कॅलरीज, मिनिमम प्रथिने रोज मिळावीत यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळे प्रयोग करते आणि त्याच्यासाठीच हा शालेय पोषण आहार असेल किंवा THR असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना पुरवठा करण्याचं काम जे आहे विभाग करत आहे। मात्र विभागाच्या मार्फत हा आहार पुरवठा करत असताना जी ठेकेदार संस्था आहे, कंझ्युमर फेडरेशन नावाची जी संस्था आहे, ज्या संस्थेला 2018 साली विदाऊट टेंडर काम देण्यात आलं आणि तारीख पे तारीख किंवा एक्सटेन्शनवर एक्सटेन्शन अशा पद्धतीचं या संस्थेला देण्यात येतं आहे। परंतु तरीसुद्धा या संस्थेकडून निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा केल्याचं विभागातील महिला तर सांगता आहेतच, त्याचबरोबर हे वेगवेगळे अहवालसुद्धा या निमित्तानं समोर येत आहेत। त्यामुळं या अशा कंझ्युमर फेडरेशनवर महिला बाल कल्याण कशा पद्धतीनं कारवाई करणार का फक्त हे आहाराचे नमुनेच बदलून दिले जाणार? ज्या पद्धतीनं यांच्यासोबत जो करार करण्यात आलेला आहे त्या करारामध्ये स्पष्ट म्हटण्यात आलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचे आहाराचे जर नमुने निकृष्ट स्वरूपाचे आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही आहे, फक्त ते आहाराचे नमुने यांना बदलून द्यावे लागतील। अशा पद्धतीनं इतकं झुकतं माप कंझ्युमर फेडरेशनला कशासाठी देण्यात येतं आहे आणि यांच्यावर कुणाचा वरदहस्त 2018 पासून आहे असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। आणि त्याच वेळेला महिला बाल कल्याण विभागातील ज्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, तुकाराम मुंडे असतील किंवा एकूणच राज्य सरकारला ज्या आहेत त्या या मुलांना किमान थोडं द्या पण चांगल्या दर्जाचा आहार द्या अशा पद्धतीची विनंती करताना पाहायला मिळत आहेत। रवी चव्हाणसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।